तर राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आहेत. अभय सर, धनंजय मुंडेंना अखेर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला सांगितलेला आहे असं महत्त्वाची बातमी आपल्याला कळते. खरं तर थोडा उशीर झाला का असं तुम्हाला वाटतं का? कारण 200 दिवस उलटून गेले या हत्याकांडानंतर. सातत्यानं विरोधकांनी मागणी धरली होती धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची आणि आता अखेर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला सांगितलेला आहे. निश्चितपणे काल ज्या विधान भवनात हालचाली सुरू होत्या त्या बघता काहीतरी निर्णय 1-2 दिवसामध्ये होईल. विशेषतः धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे या दोघांच्याही संदर्भात निर्णय होतील असं कालची न दिसत होती. कारण मंत्री विधान भवनात त्या बैठका झाल्या. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरण्याचे कालच संकेत दिले होते. काल शोकप्रस्ताव असल्यामुळे विधिमंडळात फार त्यावर गदारोळ झाला नाही, परंतु आज त्यावर आवाज उठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कालच कुठला तरी निर्णय घेण्यापर्यंत सरकार आलं होतं. विशेषतः या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार होता या गोष्टी पुढे आल्यात आणि स्वाभाविक त्यांचे आणि धनंजय मुंडे यांचे अतिशय जवळचे संबंध असताना आणि विशेषतः जे व्हिडिओ आता बाहेर आले त्या मारहाणीचे, त्याच्यानंतर जो लोकांमधला क्षोभ आहे त्याच्यामुळे एक दबाव होता सरकारवर आणि त्या दबावाला कुठेतरी मला वाटतं की आता सरकारने निश्चितपणे प्रतिसाद दिलेला दिसतोय. कारण आतापर्यंत धनंजय मुंडे यांची पाठराखण केली, कारण तपास सुरू आहे. आता चार्जशीट फाईल झाल्यानंतरही चार्जशीटमध्ये भले त्यांचा स्पष्ट उल्लेख नाही किंवा त्यांनी कुठे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असं उल्लेख नाही, पण ते त्यांचे निकटवर्तीय होते आणि पोलिसांनी कारवाईच्या संदर्भात विशेषतः जेव्हा खंडणीचे गुन्हे झाले किंवा विंड पॉवरच्या संदर्भात मधले काही दबावाचा वापर झाला त्यावेळेस त्यांच्यावर कारवाई झाली नाही. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी त्यांना राजाश्रय होता हे चित्र समोर येत होतं आणि त्यामुळे सरकारवरचा दबाव वाढला होता आणि त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्याप्रत्ये आले असावेत असं दिसतंय. येस अभय सर, आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत, ते तुमच्यासोबत बातचीत करणार आहेत. राहुल सर, जी लोकसत्ताला जी मुलाखत देवेंद्र फडणवीसांनी दिली होती त्याच्यामध्ये 2 शब्द वापरले होते, एक तर परिस्थिती आणि दुसरी लिगसी. जर आम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर परिस्थिती काय निर्माण होते आणि त्यातनं लिगसी काय तयार होते. आता ती वेळ आलेली आहे की लिगसीचा म्हणजे एकूणच ओबीसीच्या संदर्भातला फारसा विचार न करता सरकारला हे करावं लागतंय. दुसरी गोष्ट अशी आहे की 230 सारखं मोठं बहुमत असून सुद्धा पहिल्याच अधिवेशनाच्या आधी जर 2 राजीनामे मंत्र्यांचे होत असतील तर एवढं मोठं बहुमत असून सुद्धा विरोधकांचा फारसा दबाव नसून सुद्धा सरकारला एकूणच पुढच्या 5 वर्षात अत्यंत काळजीपूर्वक पावलं उचलावी लागतील अशा ह्या सगळ्या घटनाक्रम दिसतोय. नाही, एक निश्चित आहे की फडणवीस यांनी सूत्र हातात घेतल्यानंतर सरकारची प्रतिमा बदलण्याचे सातत्याने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमाची आखणी केली असताना त्या 100 दिवस पूर्ण व्हायच्या आत, म्हणजे उद्या सरकारला 3 महिने पूर्ण होतील, 100 दिवस पूर्ण व्हायच्या आत 2 मंत्र्यांचे राजीनामे द्यावं लागणं ही निश्चितच सरकारसाठी नामुष्की आहे. आणि बहुमताचं म्हणाल तर कधी कधी एवढं बहुमत होतं आणि त्या एवढं प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर त्या बहुमताचं अजीर्ण होतं की काय अशी परिस्थिती आहे. कारण 3 महिने झाले सरकार अजूनही पूर्ण सर्व जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेले नाही आणि आणखी 2 पालकमंत्री पदाचा वाद सुरू आहेत. मंत्र्यांना पीए कुठले द्यावेत या संदर्भातले वाद सुरू आहेत. एक निश्चित आहे की आघाडी किंवा युतीचं सरकार असताना त्यामध्ये एकवाक्यता करायला विलंब लागतो, पण हा विलंब एवढं प्रचंड बहुमत असतानाही होतोय हे निश्चितपणे ही चांगली सुरुवात आहे असं म्हणता नाही येणार. परंतु या दोन्ही प्रकरणामध्ये सरकारवर निश्चितपणे दबाव होता. एकीकडे तुम्ही तुमच्या प्रतिमेच्या बाबतीत बोलताय, तुम्हाला मंत्र्यांचे पीए सुद्धा संशयास्पद किंवा दागी नकोयत आणि मंत्री चालतील असा संदेश लोकांमध्ये जाणं सरकारसाठी किंवा आणि विशेषतः फडणवीस यांच्या प्रतिमेसाठी योग्य ठरलं नसलं. म्हणून मला वाटतं की त्यांनी निश्चितपणे या संदर्भात जरी ते मित्र पक्षाचे मंत्री असतील तरी आग्रही भूमिका आणि निर्णायक भूमिका ही फडणवीस यांचीच असेल असं दिसतंय. अभयजी, एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की खरं तर ज्या पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न हे सरकार सत्तेवरती आल्यापासून एका पाठोपाठ एक उपस्थित केले जात आहेत, मग अगदी स्वारगेट पर्यंतचं प्रकरण आहे. तर अगदीच सुरुवातीला जर धनंजय मुंडे यांचा तात्काळ राजीनामा घेतला असता, जसं की नाशिकमध्ये खुद्द अजित पवारांनी सूचित केलं होतं की माझ्यावरती जे आरोप झाले, जे कथित आरोप आहेत सिंचन घोटाळ्याचे, आणि मी तातडीने राजीनामा दिला तर सरकारवरती ही नामुष्कीची वेळ आली नसती का, हा एक पहिला प्रश्न. आणि दुसरा असा, इंटरेस्टिंगली एकनाथ शिंदे यांच्या पक्षातल्या अनेक मंत्र्याबद्दल वेगवेगळा प्रवाद असताना प्रत्यक्षात राजीनामा मात्र घेण्याची वेळ येऊ शकते माणिकराव कोकाटे यांचा जर राजीनामा झाला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 मंत्र्यावरती. याकडे कसं बघता तुम्ही? नाही, निश्चितपणे आता स्वारगेटच्या घटनेचा याच्याशी भले संबंध नसला
तरी सरकारच्या अभय सर, तुम्हाला मी संदर्भात थोडंसं थांबवते. अभय सर, तुम्हाला थांबवते. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रौनक कुकडे आहेत. रौनक, महत्वाची बातमी समोर आली आहे. धनंजय मुंडेंना मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला सांगितलंय. का अधिकचे अपडेट्स मिळतात आपल्याला? नाही, मुख्यतः ज्या पद्धतीचं विश्लेषण अभय सर करत होते दीपाली, त्यावरनं आपण सहमत आहोत. आणि ज्या पद्धतीचे काल राहुल कुलकर्णी यांनी जी बातमी ब्रेक केली आणि जे फोटो समोर आले सोशल मीडियावर जर बघितलं तर खूपच संताप या सगळ्या घटनेनंतर पाहायला मिळतो. आणि निश्चितपणे काल तातडीची जी बैठक मुख्यमंत्री आणि अजित पवार मध्ये झालेली आहे त्यामध्ये सूत्रांच्या वतीनं ही माहिती उपलब्ध होते आहे की मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यासंदर्भात सांगितलेलं आहे. आता निश्चितपणे बघणं महत्वाचं ठरणार आहे की विधानसभेमध्ये भाषण करत हे राजीनामा धनंजय मुंडे देतात की नेमकी काय स्ट्रॅटेजी आहे हे सगळं बघणं महत्वाचं ठरणार आहे. कारण काही वेळा नंतरच विधानसभेचं अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्याच्या आधी विरोधकांकडनं देखील मोठ्या प्रमाणावर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत मोठं आंदोलन जे आहे ते उभारलं जाणार आहे. त्यामुळे निश्चितपणे आज धनंजय मुंडे आणि अजित पवार या दोघांकडे लक्ष आहे की अजित पवारांची भूमिका या संपूर्ण प्रकरणाकडे काय आहे आणि अजित पवारांनी धनंजय मुंडेंना काय सांगितलं याकडे देखील महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. रौनक, खरं तर बेल्स पाल्सी या आजाराचं सुद्धा कारण एक मोठं ते देतील असं समोर येत आहे. नेमकं काय घडू शकतं? नेमकं कोणत्या कारणावरनं ते राजीनामा देऊ शकतात? हे कारण पुढे करू शकतात आजाराचं? मुख्यतः जर आपण बघितलं तर आजाराचं हे कारण निश्चितपणे जरी धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जरी पुढे केलं गेलं, मात्र ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे, जे चार्जशीट फाईल झालंय त्यात जरी धनंजय मुंडे यांचं नाव नसलं पण ज्या पद्धतीचे वाल्मिक कराड यांची भूमिका यामध्ये स्पष्ट होताना पाहायला मिळते त्यावरनं स्पष्ट होते की आतापर्यंत जे संबंध वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे होते त्याच्यावरनं कुठेतरी धनंजय मुंडे रडारवर आहेत. आणि मुख्यतः एक महत्वाचं या संपूर्ण याच्यात धनंजय मुंडे यांच्यामध्ये एक महत्वाचा एक रोल प्ले आपल्याला म्हणता येईल की जरी त्यांच्या आजाराचं कारण पुढे केलं गेलं तरी महत्वाचं राजीनामासाठी एक महत्वाचं कारण हेच ठरणार आहे की ज्या पद्धतीनं त्यांच्यावर आता विरोधकांकडनं आवाज उठवला जात आहे. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतरच मुख्यतः त्यांचा राजीनामा घेतला जातोय अशा पद्धतीची परिस्थिती आहे. नक्कीच रौनक, खरं तर काही वेळापूर्वीच जरांगेंनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकारांना त्यांनी उत्तरं दिली आणि त्यावेळेस त्यांनी म्हटलं की 302 अंतर्गत धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यांनी केली. रौनक सर, तुम्हाला बोलते मी. दीपाली, हा जो मुद्दा आहे, हो, हा जो मुद्दा आहे याच्यामध्ये आतापर्यंत तरी ह्या क्षणापर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये कोणताही थेट पुरावा आढळून आलेला नाही. ही वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. खास करून जे फोन कॉल झालेले आहेत ते फोन कॉल वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले वगैरे ह्या मंडळीमध्ये झालेले आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचा आरोप करत असताना कालही आपण हा प्रश्न विचारला होता मनोज जरांगे यांना की कोणतेही थेट पुरावे त्यांच्या विरोधामध्ये ह्या गुन्ह्याच्या अनुषंगाने नाहीयेत. फक्त तो मुद्दा जो आहे की 302 वगैरे हा जरी बाजूला ठेवला तरी परळीमध्ये जे कल्चर वातावरण, राजकीय वातावरण तयार झालं आणि कुंडापुंडाची टोळी तयार झाली त्याला अप्रत्यक्षपणे तिथे ज्यांनी कोणी राजकारण केलं त्या मंडळींचा बरखास्त आहे अशा पद्धतीचा आरोप थेट सुरेश धस यांनीच केला. म्हणजे सुरेश धसांनी तर असं म्हटलं होतं की धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना 4-4.5 वर्षे वाल्मिक कराड हा सगळा कारभार बघायचा. त्या कॉन्टेक्स्टमध्ये ह्या सगळ्या दुर्दैवी संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या संदर्भात आरोप प्रत्यारोप होतात. पण मी मगाशी अभय देशपांडेंना हाच प्रश्न विचारला होता की खरं तर सरकारने उशीर केलाय. जर अभय सर हा राजीनामा आधी घेतला असता तर आता ज्या पद्धतीची नामुष्की सरकारवरती आली, गेली 2-3 महिने हाच मुद्दा चर्चेत राहिला, माध्यमांनी याला एक्सटेन्सिव्ह कव्हरेज दिलं, तर तो मुद्दा काही प्रमाणामध्ये सरकारच्या विरोधात गेला नसता. आणि खरं तर अजित पवारांच्या पक्षातल्या 2 जणांचा राजीनामा होतो आहे, याकडे कसं बघता तुम्ही? नाही, एक निश्चित आहे की धनंजय मुंडे यांचे जसे अजित पवारांच्या पक्षाचे ते आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांचे नेहमी चांगले संबंध राहिलेले. विशेषतः ते विधान परिषदेचे ज्यावेळेस विरोधी पक्षनेते होते तेव्हापासूनचे त्यांच्यातले एक संपर्क किंवा संबंध अतिशय चांगले राहिलेले. तेव्हा मध्यंतरी आपल्याला आठवत असेल की महाविकास आघाडीचं सरकार असताना जेव्हा करुणा मुंडे यांनी त्यांच्या संदर्भात काही आरोप केले आणि काही गोष्टी बाहेर आल्या तेव्हा शरद पवार यांनी, तेव्हा एकसंघ राष्ट्रवादी होती, शरद पवार यांनी
अतिशय ठाम भूमिका घेतली होती, पण अजित पवार यांनी त्यांचं मंत्रिपद त्यावेळेस शाबूत ठेवलं होतं. आताही त्यांना लगेच कुठली शिक्षा द्यावी अशा भूमिकेवर ते येत नव्हते. काही तपासामध्ये काही गोष्टी पुढे येतात का, स्पष्ट होत आहेत का यात, आणि लोकांचा क्षोभ हा कमी होतोय का याच्याकडेही लक्ष होतं की साधारणतः त्यांना असा एक सरकारचा कयास असावा की काही दिवसानंतर हे प्रकरण थंड होईल. पण या प्रकरणामध्ये सातत्याने विशेषतः सुरेश धस असतील, अंजली दमानिया असतील किंवा राष्ट्रवादीचे किंवा सर्वपक्षीय आमदार जर बघितले आपण बीड जिल्ह्यातले, तर त्यांनी जे सातत्याने 3 महिने हे प्रकरण लावून धरल्यानंतर मला वाटतं की सरकारलाही आता दुसरा पर्याय उपलब्ध राहिलेला नाहीये. त्यामुळे निर्णय घ्यायला उशीर झालेला आहे. आता त्या प्रतिमेचं म्हणाल तर कुठल्याही सरकारच्या शपथविधीनंतर लगेच मंत्र्यांना राजीनामे द्यावे हे प्रतिमेला निश्चितपणे धक्कादायक असतंच. या प्रकरणामध्ये जे काय आता निर्णय होतील, म्हणजे अजून औपचारिक घोषणा व्हायची आहे, पण निर्णय होतील ती प्रतिमा सावरण्यासाठीच आहे. कारण जे डागाळण्याची जी प्रक्रिया होती ती ऑलरेडी झालेलीच आहे. आता हे सावरण्याचे प्रयत्न आहेत. आणि कोकाटे यांच्या प्रकरणात कसं आहे की कोकाटे यांच्या प्रकरणात न्यायालयाच्या याच्या अवलंबून आहे. स्थगिती जर दिली नाही न्यायालयाने तर सरकारला काही वेगळा काही निर्णय घेण्याची गरजच लागणार नाही, कारण त्याच्यावरच तो निर्णय होणार आहे. पण याच्यामध्ये हा प्रश्न नैतिकतेचा होता, आणि जे नैतिकतेचा टेंबा मिरवणारे पक्ष आहेत त्यांना किती काळ हे टाळता येईल या संदर्भातही लोकांमधून मला वाटतं दबाव होता, आणि त्या दबावामुळे अखेर सगळ्या गोष्टी झाल्यानंतर का होईना हा निर्णय त्यांना घ्यावा लागलेला दिसतोय असं मला वाटतंय. पण डॅमेज व्हायचं सरकारच्या प्रतिमेला. अभयजी, ब्रेकवर जायच्या आधी आपण एक महत्वाचा प्रश्न मला असं जाणवतो की आता इथेच आपल्या राजकीय प्रतिनिधीने जी बातमी दिली त्याप्रमाणे धनंजय थोडंसं थांबवते राहुल, या सगळ्यावरती आपल्याला बोलायचं आहेच. अभय, राहुल, तसंच रौनक आणि सागर, तुम्ही आपल्या सोबत असेच राहा. तुर्तास घेतो एक छोटासा ब्रेक.